Okay, the chapter name is thermodynamics. In this chapter, we are discussing about heat and its transformation. Heat and its transfer. This is only we can discuss. हीट म्हणजे काय, ती ट्रान्सफर कशी होती, एखाद्या सिस्टीम मध्ये इंटरनल एनर्जी कशी तयार होती, हा या चॅप्टरचा बेस आहे. टोटली दिस चॅप्टर इज डिपेंड्स ऑन हीट अँड इट्स फेनॉमेनॉन्स. ओके, याच्या आधीचा जो चॅप्टर आहे गॅसेसचा, तो सुद्धा खूप इझी आहे समजायला. ऍक्च्युली तो घेतात आधी आणि त्याच्यानंतर हा घेतात, पण आपण हा घेतलाय, काय प्रॉब्लेम नाही, असं काय आपल्याला त्रास होणार नाही. मागच्या वेळी कसं होतं, तुम्हाला हा एकत्रच चॅप्टर दिला होता, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन असं नाव होतं, एक मोठा चॅप्टर तयार करून दिला होता त्यांनी. यावेळी काय केलंय त्यांनी, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस सेपरेट केले आणि थर्मोडायनॅमिक्स सेपरेट केले. बरोबर. तर या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनॅमिक्स. व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनॅमिक्स, पहिला पॉइंट बघणार, व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनॅमिक्स. ओके, देन व्हॉट आर द सिस्टीम्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स, किती प्रकारच्या सिस्टीम्स असतात, सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय, आपण सारखं हेच बडबडणार आहे या चॅप्टर मध्ये. सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री, ह्या कन्सेप्ट आज आपण समजून घ्यायचे. आणि नंतर आपण डिस्कस करणार किती प्रकारचे सिस्टीम असतात, 1 प्रकार, 2 प्रकार, 3 प्रकार, 5 प्रकार, किती असतील तेवढे, त्यांचा अभ्यास करणार. त्याच्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे, पण ऍक्च्युली फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सच्या आधी झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स असतो, हे विसरू नका बरं का. या चॅप्टर मध्ये एक गंमत आहे, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. आपल्याला सवय आहे फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ म्हणायची काय, पण थर्मोडायनेमिक्सचे लॉ चालू होताना पहिला लॉ असतो झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, देन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, देन सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. ओके, हा झिरोथ लॉ आज आपण डिस्कस करायचा. दिस इज ऑल्सो ए लॉ. हा इझी आहे, तुम्ही आज जर मी शिकवलं तर झोपेत विचारलं तर येईल तुम्हाला, एवढा सोपा आहे. पण लक्षात राहण्याचा, लक्षात ठेवायसारखा पार्ट आहे, मन लावून लक्षात ठेव, ऐकलं पाहिजे त्यासाठी. ओके, मग एवढे पॉइंट आज घ्यायचे आपण. आज काय काय घ्यायचं बघा, सांगतो तुम्हाला. आज आपण घ्यायचं व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनेमिक्स. व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनेमिक्स बघायचं. त्याच्यानंतर इक्विलिब्रियम काय असतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघायचं हीट म्हणजे काय, नंतर झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स बघायचा. नंतर बघायचं थर्मोडायनेमिक सिस्टीम म्हणजे काय, थर्मोडायनेमिक सिस्टीम म्हणजे काय. नंतर बघायचं इन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय असतं. नंतर बाउंड्री काय असते. नंतर किती प्रकारच्या थर्मोडायनेमिक सिस्टीम असतात, टाइप्स, याचे थर्मोडायनेमिक सिस्टीमचे टाइप्स. एवढे पॉइंट आज बघायचे. सगळं आज थेरॉटिकल आहे, हा चॅप्टर 90% थेरॉटिकल आहे, बरोबर आहे. त्यामुळे लिखाण काम आपलं जोरात असणार आहे. प्रत्येकाजवळ लेक्चरला बसताना वही पाहिजे, कोणीही विदाउट नोटबुक बसायचं नाही लेक्चरला. ओके, आपल्यातले सगळे बसतात, आय नो दॅट, पण माझं एक सांगायचं काम आहे म्हणून मी सांगतोय. ठीक आहे, स्टार्ट करूया. फर्स्ट डेफिनेशन थर्मोडायनेमिक्स. ओके, डेफिनेशन लिहितो नेहमीप्रमाणे आणि मग डिस्कस करतो. ओके, द ब्रँच ऑफ फिजिक्स, साहजिकच ब्रँच कशाची असणार आहे, फिजिक्सची. ब्रँच ऑफ फिजिक्स which deals with
deals with the branch of physics. Sorry, श्रेयस राहिला गया त्याचा. The branch of physics, physics ची branch आहे which deals with study of heat and temperature, heat and temperature and interconversion of heat and interconversion of heat and other form of energy and other and खूप झालं इथं कॉमा देऊया and other form of energy. Okay, this is the thermodynamics. Thermodynamics ची डेफिनेशन काय? The branch of physics. फिजिक्स ची एक ब्रँच आहे. बघा आता मी एक्सप्लेन करतोय, आधी फक्त लिहिलं, काय कळलं नसेल, आय नो दॅट. ओके, आता मी एक्सप्लेन करतोय, आता कळलं नाही तर मात्र विचारायचं. ओके, द ब्रँच ऑफ फिजिक्स, ती काय आहे? फिजिक्स ची ब्रँच आहे which deals with study of, आपण कशाचा अभ्यास करणार आहे? हीट. पहिला अभ्यास कशाचा करणार आहे? हीट, टेम्परेचर. दीज आर डिफरंट थिंग्स. हीट ही एनर्जी आहे, टेम्परेचर इज द मेजरमेंट ऑफ हीट. हीटचं युनिट असतं कॅलरी, बरोबर आहे, आणि टेम्परेचरचं युनिट असतं डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन. म्हणजे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हीट, टेम्परेचर अँड इंटर कन्व्हर्जन ऑफ हीट. त्यातलं हीटचं कन्व्हर्जन होतं एका एनर्जी मधून दुसऱ्या एनर्जी मध्ये, दुसऱ्या एनर्जी मधून तिसऱ्या एनर्जी मध्ये. हीट एनर्जी कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी. बघा तुम्ही गाडी चालवता, टू व्हीलर. टू व्हीलर मध्ये काय होतं? जे पेट्रोल डिझेल असेल तो काय करतो? कंबशन तयार करतो. कंबशन तयार करून तिथे हीट तयार करतो. तीच हीट आपण मेकॅनिकल एनर्जी म्हणजे टायर फिरवायला वापरतो. म्हणजे तिथं कन्वर्जन कशाचं होतंय? हीट एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी, बरोबर आहे. काही ठिकाणी आता बघा, गाडी गरम झाली म्हणजे इंजिन फिरलं, भरपूर तुम्ही ट्रॅव्हलिंग करून आला, हा, म्हणजे तुम्ही बाईक वरून फिरून आला, राऊंड मारून, हा, लॉकडाऊन उठला ना आता, मग राऊंड मारून आला तुम्ही आणि येऊन परत इंजिनला हात लावला, चालेल का? नाही, ते गरम झालेलं असतं, कारण की मेकॅनिकल एनर्जी ऑल्सो कन्वर्टेड इनटू हीट. मग हे कन्वर्जन आपल्याला बघायचे, इंटर कन्वर्जन ऑफ हीट अँड अदर फॉर्म ऑफ एनर्जी. हे सगळं आपण कन्वर्जन यात बघणार आहे. मग हीट म्हणजे काय? ही डेफिनेशन झाली थर्मोडायनॅमिक्सची. यात अभ्यास कशाचा करायचा आहे? हीटचा. मग हीट माहित पाहिजे आपल्याला, बरोबर. मग हीट म्हणजे काय बघा, व्हॉट इज मीन बाय हीट, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके, कोण सांगू शकते? हीट म्हणजे उष्णता, असं जर एखादा म्हणलं तर लय मार्क आहे. कारण पोरांना सवय असते, हीट म्हणजे काय? सर्दी, उष्णता. हा, मग ते आम्हाला पण माहिती आहे की, पण त्याची डेफिनेशन लिहिणार आहेस का? हीट म्हणजे उष्णता. डिफाइन करायचं आहे आपल्याला. एनीबडी इन द क्लासरूम कॅन डिफाइन हीट? एनीबडी इन क्लासरूम? साई पाटील, काइंडली अनम्यूट. साई पाटील, ए साई पाटील, आवाज येतोय का? आता नाही येणार तुला आवाज, आय नो दॅट. ऑनलाईन लेक्चर, हा, बोला की सर. अरे आवाज आलाय. मला सांग, हीटला डिफाइन कसं करायचं? चला मी सांगतो, वेळ नको घालवायला, हा, नीट लक्ष द्या. श्रेयस, लेट आला बाळ. तर हीटला डिफाइन करताना आपण एक कन्सेप्ट वापरायची, काय असते हीट, आणि ती एक लिहायची. बघा, द एनर्जी, हीट ही पहिला पॉइंट काय आहे? एनर्जी. बघा, विच ऑलवेज फ्लोज फ्रॉम, जी एनर्जी ऑलवेज फ्लो करते, कुठून कुठं करते हे लिहिलं की हीटची डेफिनेशन संपली. बघा, तुम्हाला स्कूलमध्ये एक एक्सपेरिमेंट झाला असेल, किंवा मी आता एक एक्सपेरिमेंट तुम्हाला इथं दाखवतो. एक मी मेटलचा रॉड घेतला, लोखंडी रॉड, बरोबर आहे, आणि इकडे मी मेणबत्ती लावली. इकडे काय लावली? मेणबत्ती. दिसत नसेल सगळ्यांना तर मी थोडंसं खाली घेतो. ओके, ही मेणबत्ती आहे ना, इथं मेणबत्ती घेतली
आता सुरुवातीला मेणबत्ती इथं लावल्या तुम्ही इथं हात लावला तरी तर थोडस गार असतं, म्हणजे तेवढं टेम्परेचर नसतं, तुम्ही इझिली ते पकडू शकता. बरोबर. नंतर काय करा, एका तासाने ती मेणबत्ती संपू द्या आणि लगेच इथं टच करायचा प्रयत्न करा. नाही बाबा आपण टच करू शकत, कारण की इट कॅन बी हॉट, तो गरम झालेला असतो. बरोबर आहे, त्यामुळे आपण त्याला पकडू शकत नाही. म्हणजे हीट हायर टेम्परेचर, इकडे हायर होतं ना टेम्परेचर, तिथून कुठे गेली बाळा, लोअर टेम्परेचर. हीट कायम कुठून कुठे वाहते बाळ, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. नीट आहे का शब्द, द एनर्जी विच ऑलवेज फ्लोज फ्रॉम कुठून कुठं, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. किती सोपी डेफिनेशन आहे, फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. दुसरं कोणीही असं वाहत नाही, हायर टेम्परेचर टू, कोण वाहते, हीटच वाहते. त्यामुळे हीटची डेफिनेशन, द एनर्जी विच ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर इज कॉल्ड हीट. याला काय म्हणायचं बाळा, हीट म्हणायचं. बघा डेफिनेशन लक्षात आली का सगळ्यांच्या. लगेच टेम्परेचरची डेफिनेशन लिहूया. टेम्परेचर पूर्ण शब्दात लिहायचं, माझ्यासारखं टेम्प लिहायचं नाही नुसतं, मी आळशी आहे तुम्ही नाही. ओके. टेम्परेचर, टेम्परेचर म्हणजे काय, द मेजरमेंट ऑफ हीट. काय, द मेजरमेंट ऑफ हीट इज कॉल्ड टेम्परेचर. द मेजरमेंट ऑफ हीट इज कॉल्ड ॲज टेम्परेचर. आपण काय म्हणतो बाळा, मेजरमेंट ऑफ हीट करतो त्याला म्हणतो आपण टेम्परेचर. त्याचं युनिट असतं डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन. 11वीत झाला असेल कन्व्हर्जन वगैरे, नसेल झालं तर लक्षात ठेवा. सॉरी. थर्मोडायनॅमिक्स, नंतर काय हीट आणि नंतर टेम्परेचर. तिन्ही डेफिनेशन लिहून घेतल्या बाळांनो सगळ्यांनी. बघा पटकन. झालं लिहून. अनिकेत झालं का बाळा, आवाज येतोय का अनिकेतला? येतोय सर. ओके, झालं लिहून. हो ठीक आहे, मग पुढचा पॉइंट घेऊया. चलो, नाव वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट इज मीन बाय थर्मल इक्विलिब्रियम. व्हॉट इज मीन बाय थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे झिरोतला तो बेस आहे, तो आपण आधी डिस्कस करूया. शब्द अवघड आहेत रे, अर्थ एकदम फालतू आहेत. फालतू इन द सेन्स अभ्यासासाठी महत्वाचे, पण समजायला एकदम सोपे. का, कारण की हे रेग्युलर आपण बघत असतो रोजच्या रोज लाईफ मध्ये. तर पॉइंट बघतोय आता, थर्मल इक्विलिब्रियम. पॉइंट काय बघतोय, थर्मल इक्विलिब्रियम. पॉइंट काय बघतोय बघा, थर्मल इक्विलिब्रियम. व्हॉट इज मीन बाय थर्मल इक्विलिब्रियम हे डिस्कस करतोय आपण आता. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, आपण काय सांगितलं, एका ठिकाणावरून हीट दुसरीकडे कधी वाहते, जेव्हा एकाचं टेम्परेचर जास्त असेल, एकाचं कमी असेल. जर आपण असं म्हटलं, वेन two systems are in contact where there is no, अंडरलाइन करू शकतो आपण या वर्डला, there is no transfer of heat, transfer of heat, then that systems are in thermal equilibrium. Then that systems are in thermal equilibrium. काय लिहिलं, काय कळलं नाही म्हणावं सर आम्हाला. बघा बघा, दोन सिस्टीम घेतल्यात मी. उदाहरणार्थ सिस्टीम ई घेतली ए आणि ही सिस्टीम बी घेतली. या दोन्ही मी एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या, अशा ठेवल्या. बरोबर आहे.
जर समजा याचं टेम्परेचर जास्त असतं, याचं टेम्परेचर कमी असतं, तर हीट इकडून इकडे वाहिली असते. याचं टेम्परेचर जास्त आहे, याचं टेम्परेचर कमी आहे, तर हीट इकडून इकडे वाहणार. पण जर दोघांचं टेम्परेचर सेम आहे, म्हणजे याचं बी 10 याचं बी 10 आहे, वाईल का हीट नाही. जर दोन सिस्टीम एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या त्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर झाली नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स नसेल, they are at exactly same temperature, then there will be no transfer of heat between them, and that's why these two systems are in thermal equilibrium. Thermal equilibrium म्हणजे काय बाळांनो? ज्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. हीट ट्रान्सफर 3 प्रकारे होते: कंडक्शन, कन्व्हेन्शन आणि रेडिएशन. कंडक्शन सॉलिड मध्ये, कन्व्हेक्शन लिक्विड मध्ये, आणि रेडिएशन हे विदाउट मीडियम. विदाउट मीडियम डायरेक्ट सूर्य टाकतो ना आपल्या घरी सकाळी, हीट टाकतो ना. हा, तुम्ही उन्हातून फिरला, डोक्याला हात लावला, डोकं गरम होतो ना, तो सूर्यापासून आली उष्णता आहे ती, तो काय करतो? फेकून देतो. त्याला रेडिएशन म्हणतात. पाणी उकळतं, पाणी उकळतं, खालून पाणी गरम वर जातं, त्याला कन्व्हेक्शन म्हणतात. आणि कंडक्शन म्हणजे काय? तो जो रॉड घेतला होता, बरोबर आहे, रॉड मध्ये काय होतं? स्वतः कोण घेऊन जात होतं का हीट? नाही, ते आपल्या एकदम काय करणार? घेणार, पुढे देणार, घेणार, पुढे देणार, त्याला म्हणतात कंडक्शन. म्हणजे 3 प्रकारे हीट वाहते, पण इथे हीटच वाहत नाही, त्याला म्हणायचं थर्मल इक्विलिब्रियम. ओके, हा शाळेत म्हणतोय तोपर्यंत घेऊन घ्या. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय? सॉरी, थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय बाळांनो? हा, when two systems are in contact, दोन सिस्टीम आहेत त्या काय आहेत? कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. where there is a no transfer of heat, there is a no transfer of heat, then that system are in thermal equilibrium. त्या कशात आहेत? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. समजलं सगळ्यांना? ओके, मग लिहूया झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. टायटल टाका, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स लक्षात ठेवायला एकदम सोपा आहे बघा. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बघतोय बघा. काय असतं दाखवतो तुम्हाला. A is equal to B, B is equal to C, then A is equal to C. थोडक्यात हे बघा, A सिस्टीम आहे, A सिस्टीम आहे बाळांनो, सिस्टीम A आहे, ही B बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. A सिस्टीम कुणा बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये? B बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. तसंच A ही C बरोबर सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. A ही थर्मल इक्विलिब्रियम कुणा बरोबर आहे? B बरोबर. A ही थर्मल इक्विलिब्रियम कुणा बरोबर आहे? C बरोबर. Therefore C also in thermal equilibrium with B. जर A B बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, A C बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, तर B आणि C सुद्धा काय असणार बाळा? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार. A is equal to B, B is equal to C, then A is equal to C. असं आपल्याला झालंय फॉर्म्युला. बरोबर आहे का? तेच आपण इथं वेगळ्या भाषेत बोलतोय. जर A सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम विथ A थर्मल इक्विलिब्रियमची सिस्टीम, A ही सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम विथ B असेल, A ही थर्मल इक्विलिब्रियम विथ C असेल, तर B इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ C असते. समजलं सगळ्यांना? हा झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. ओके, तर आपण त्याचं स्टेटमेंट लिहूया. कळलं का सगळ्यांना? हा, शाहिद पटेल बाळा, समजलं का रे? हॅलो, समजलं का? हा सर. ओके, बघा बाळांनो, पुन्हा सांगतो. A आणि B जर
थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत आणि ए आणि सी जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत, तर बी आणि सी सुद्धा काय असतात, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतात. स्टेटमेंट लिहून घ्या माझ्यासोबत. हे असं लिहित बसायचं नाही, पटकन लिहून टाकायचं. इफ two systems are each in thermal equilibrium, each in thermal equilibrium with a third system, बघा एकदा म्हणून दाखवतो. इफ टू सिस्टीम्स आर each in thermal equilibrium, दोन्ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये विथ ए थर्ड सिस्टीम, तिसऱ्या बरोबर, then they are also in thermal equilibrium with each other. दोन सिस्टीम आहेत, त्या तिसऱ्या बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत, तर साहजिकच त्या दोन्ही सुद्धा काय असणार आहेत बाळा, थर्मल इक्विलिब्रियम मध्येच असणार आहेत. म्हणजे हे बी आणि सी च्या स्वरूपात सांगितलं. बी काय होतं, ए बरोबर पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये होतं, सी होतं ते ए बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये होतं. म्हणजे बी आणि सी सुद्धा काय झाले, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये झाले, असं त्यांनी स्टेटमेंट सांगितले. कळलं का स्टेटमेंट सगळ्यांना? नक्की समजलं का? साहिल पटेल हो नक्की लिहून घे लगेच. हो घेतलं. झालं असेल लिहून मला वाटतंय. हा ठीक आहे. तर आता पुढचा पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट. आता आपण इतक्या वेळ झालं बडबडतोय सिस्टीम. कशाला सिस्टीम म्हणायचं, कशाला सराउंडिंग म्हणायचं, आणि कशाला बाउंड्री ऑफ द सिस्टीम म्हणायचं, याच्या डेफिनेशन लिहून देतोय. मी पुन्हा सांगतोय, आपण फक्त थेरॉटिकलच डिस्कस करणार आहे आज. हा चॅप्टर 90% थेरॉटिकल आहे, थोडेसे फॉर्म्युले आहेत यात. ओके. ओके. सिस्टीम कशाला म्हणायचं, सारखा हा शब्द येणार आहे या चॅप्टर मध्ये, सिस्टीम सराउंडिंग. तर हे सिस्टीम म्हणजे काही डेफिनेशन लक्षात ठेवायचे सर्वांनी. ए कलेक्शन ऑफ, स्पेलिंग चुकलं तर असू द्या बरं का, तुमचं तुम्ही मनाने व्यवस्थित लिहा. A collection of objects that can form a unit which may have ability to exchange energy with the surrounding. बघा बाळांनो, जरा इथं व्यवस्थित ऐका आधी. ए कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स किंवा ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट,
मी काय केलंय, ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट घेतलाय, त्याची ऍबिलिटी काय आहे, तो एनर्जी ट्रान्सफर करू शकतोय किंवा एक्सचेंज करू शकतोय कुणाबरोबर, सराउंडिंग बरोबर. त्या ग्रुपला म्हणायचं सिस्टीम. जो ग्रुप आपण एक्सपेरिमेंटला घेणार आहे की जो काय करतोय, एनर्जी ट्रान्सफर करू शकतोय, नाही पण करू शकत असं असेल तरी चालेल बरं का, पण तो करू शकतोय एनर्जी ट्रान्सफर विथ द सराउंडिंग. दॅट ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट काही असेल ते, पाणी घेतलं तुम्ही, एका जारमध्ये पाणी घेतलं, बघा भावनो, एका जारमध्ये पाणी घेतलं. हे पाणी म्हणजे काय, सिस्टीम, ज्याच्यावर आपण एक्सपेरिमेंट करणार आहे, त्याला तापवणार आहे. पाणी म्हणजे काय झालं, सिस्टीम. पाणी सोडून साईडला जे काय आहे, हवा आहे, आपण आहे, टेबल आहे, भरपूर काय काय आहे पाणी सोडून, त्या बकेटच्या बाहेर भरपूर युनिवर्स आहे, ते झालं सराउंडिंग. ते काय झालं, सराउंडिंग. समजतंय का? जे पाणी मी गरम करायला घेतलंय ते पाणी म्हणजे काय आहे, सिस्टीम आहे बघा, ज्याच्यावर आपण एक्सपेरिमेंट करणार आहे. ओके, इज कॉल्ड थर्मोडायनॅमिक सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीम, त्याला काय म्हणायचं, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. असा ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट की जो काय करू शकतो, एनर्जी ट्रान्सफर करू शकतो विथ द सराउंडिंग. आता सराउंडिंग काय भानगड आहे, सराउंडिंग काय भानगड आहे ते बघायला पाहिजे. सराउंडिंग, सराउंडिंग म्हणजे काय, सिस्टीम सोडून जे काही आहे साईड बाजूला त्याला सराउंडिंग म्हणायचं. आता सिस्टीम मध्ये कोण कोण आहे, मी आहे, तुम्ही आहात, आपण आहे, हे कशात आहे, सिस्टीम मध्ये. म्हणजे मी आहे, अनिकेत आहे, अंजली जाधव, अनुज कंसे, देवेन, जुनेद, करिश्मा, शाहिद, साहिल, श्रद्धा, श्रेयस, साई, हे सगळे आपण काय झालो बाळा, सिस्टीमचा एक भाग आहे. आता आपण लेक्चर घेतोय. आता तुमच्या साईडला पण कोणतरी बडबड करत असेल, माझ्या इथं सुद्धा कोणतरी दंगा करत असेल, बरोबर आहे का? हे झालं सराउंडिंग. हे काय झालं, सराउंडिंग. लक्षात आलं सगळ्यांच्या, लिहून घ्या लगेच. एनिथिंग that is not a part of the system not part of the system is its surrounding किंवा त्याला आपण एन्व्हायरमेंट सुद्धा म्हणतो, साईडचं एन्व्हायरमेंट, साईडची जागा. बघा, छोटासा पार्ट डिस्कस करतोय, लय मोठा पार्ट डिस्कस करत नाही, त्याला म्हणायचं सराउंडिंग. ओके, नेक्स्ट पॉइंट पुढचा, व्हॉट इज मीन बाय बाउंड्री. सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मधला सरफेस बाळा, सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मधला सरफेस. म्हणजे ही जर सिस्टीम असेल, बघा ही सिस्टीम आहे, हे सराउंडिंग आहे, तर हा जो सरफेस आहे बाळा, बघा हा दिसतोय का, हे जे मी काढतोय, जो काय करतो, सेपरेट करतो सिस्टीमला सराउंडिंग पासून, त्या सरफेसला म्हणतात बाउंड्री. त्याला काय म्हणतात बाळा, बाउंड्री. तर डेफिनेशन लिहून घ्या, द सरफेस separating the system from surrounding is called boundary. सरफेस जो काय करतोय, सिस्टीमला सराउंडिंग पासून सेपरेट करतोय, त्याला म्हणतात बाउंड्री. ओके, झालं असेल सगळ्यांचं लिहून. मग पुढचा पॉइंट आहे, तो किती प्रकारच्या सिस्टीम असतात. तर बाळांनो, 3 प्रकारच्या सिस्टीम असतात. किती प्रकारच्या सिस्टीम असतात, 3 प्रकारच्या थर्मोडायनॅमिक सिस्टीम असतात. त्या ओळीने लिहून घेऊया. पहिला,
मी फक्त ते एक्सप्लेन करणार आहे, लिहून तुम्ही मला होमवर्कला दाखवायचे आहेत आज. मी फक्त एक्सप्लेन करणार आहे आणि तुम्ही ते वाक्य तयार करायचे नोट्सचे. आजचा होमवर्क हा राहील. कालचा होमवर्क मला अजून मुलांनी पाठवलेला नाहीये न्यूमरिकलचा, फक्त श्रद्धानं पाठवलाय बघा. बाकीच्यांचा अजून आलेला नाही न्यूमरिकलचा. सोडवलं ते सर. तू आधीच पाठवलाय पहिल्यांदा. पाठवायचे राहील. सर्वांनी पाठवा. मला अजून भरपूर लोकांचे आलेले नाहीत न्यूमरिकल्स. ओके, तर आजचा होमवर्क काय दाखवतो तुम्हाला. होमवर्क एकदम सोपा आहे, काय अवघड नाही. 3 प्रकारची सिस्टीम. टायटल लिहा सगळ्यांनी माझ्यासोबत. टाइप्स ऑफ काय थर्मोडायनामिक सिस्टीम. टाइप्स ऑफ काय थर्मोडायनामिक सिस्टीम. थर्मोडायनामिक सिस्टीमचा टाइप्स डिस्कस करायचे आहेत आपल्याला, बरोबर आहे का. तर किती टाइप्स आहेत, तर 3 टाइप्स आहेत. पहिला क्लोज्ड सिस्टीम, सेकंड ओपन सिस्टीम आणि तिसरा आयसोलेटेड सिस्टीम. आजचा होमवर्क आहे, सगळ्यांनी लगेच लिहून मला नोट्सच्या म्हणजे ह्या आधीच्या नोट्स पाठवायच्या आणि ह्या डेफिनेशन लगेच पाठवायच्या मला. बघा मी आधी एक्सप्लेन करतो. बघा, आपण पाणी तापवत ठेवलंय बरोबर गॅसवर विदाउट झाकण. तर काय होतं बाळा, एक हीट पण वर निघून जाते. वरती हात धरला तर गरम लागेल ना तुम्हाला, हीट पण वर निघून जाते. त्याचबरोबर स्टीम म्हणजे जी वाफ असते ती पण वर जाते, म्हणजे पाण्याचा पार्ट काही वर जातो. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये मॅटर म्हणजे तो मॅटर नाही, ते मटेरियल, त्याला मॅटर म्हणतोय आपण. मॅटर अँड हीट दोन्ही एक्सचेंज होतं सराउंडिंग बरोबर. द सिस्टीम इन विच द मॅटर अँड हीट बोथ आर एक्सचेंज विथ सराउंडिंग. दोन्ही सुद्धा एक्सचेंज होतात कुणाबरोबर, सराउंडिंग बरोबर. त्याला म्हणायचं सॉरी ओपन सिस्टीम. सेकंड क्लोज सिस्टीम. आता आपण पाणीच ठेवले तापत पण ते झाकले. ते काय केले, झाकले. त्याच्यावर आपण काहीतरी हे झाकले म्हणजे वाफ बाहेर येणार का, नाही येणार वाफ बाहेर, पण हीट बाहेर येणार बाळा. कारण की वरचं जे झाकण आहे ते कंडक्टिव्ह आहे, त्यातून हीट थोडीफार तरी बाहेर येणार ना. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये ओनली हीट कॅन एक्सचेंज, ओनली हीट कॅन एक्सचेंज, नो मॅटर विल बी एक्सचेंज. मॅटर एक्सचेंज होत नाही, झाकले ना आपण त्याला बाळांनो काय म्हणायचं, क्लोज्ड सिस्टीम. आणि आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे हीट पण बाहेर येत नाही आणि मॅटर पण बाहेर येत नाही. असं सिस्टीम म्हणजे एखादा पॅक आयसोलेटेड बॉक्स घेतला मी आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं, जिथून हीट पण बाहेर येत नाही आणि पाणी पण बाहेर येत नाही किंवा स्टीम पण बाहेर येत नाही. तर त्याला काय म्हणायचं बाळा, आयसोलेटेड सिस्टीम. नो एक्सचेंज ऑफ हीट अँड मॅटर. काहीच जात नाही बाहेर, मॅटर सुद्धा बाहेर जात नाही आणि हीट सुद्धा बाहेर जात नाही. त्याला काय म्हणायचं बाळा, काय म्हणायचं, आयसोलेटेड सिस्टीम. समजलं सगळ्यांना. वाक्य तयार करायची तुम्ही तयार करायची, मी नाही तयार करणार. तुम्ही तयार करायची आणि मला हे लिहून पाठवायचं. जमेल का? श्रेयसला आवाज येतो का नाही? येतो की सर, बोला. समजलं का? लिहून पाठवतील का? पाठवतो की. साई पाठवतो साई सर. पाटील कुठे गेला? पाठवतो. समजलं का? हो समज. क्लोज्ड सिस्टीम काय काय बघितलं सांग. क्लोज्ड सिस्टीम, अरे आवाज गेला काय? मॅटर बघितला ना, मॅटर अँड हीट. क्लोज्ड सिस्टीम, ओपन आणि कुठली? ओपन आणि आयसोलेटेड. आयसोलेटेड. तिन्हींच्या पण डेफिनेशन लिहून पाठवायच्या. जमतील का? हो जमते. मग आता उद्या काय घ्यायचं ते सांगतो बा. उद्या आपण बघायचं की
कुणाचं टेम्परेचर जास्त असेल तर कुठून कुठे हिट वाहते. कधी पॉझिटिव्ह हिट मांडायची, कधी हिट ही क्यू न दाखवतात बा. कशाने दाखवतात? क्यू. कधी पॉझिटिव्ह पकडायची, कधी निगेटिव्ह पकडायची, उद्या बघायचं आपण. लक्षात, ह्या चॅप्टर मध्ये फक्त क्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्येच मुलं फसतात. कुठून कुठे हिट जाते हे प्रॉपर जर कळलं ना मग सगळं समजतं. लक्षात आलं? मग मी तुम्हाला प्रेशर आणि व्हॉल्यूमचे एक्सपेरिमेंट सांगेन, मग आपण त्याचे ग्राफ्स काढायचे. खूप सोपा चॅप्टर आहे बाळांनो, खूप मार्क देणारा चॅप्टर आहे. आज शिकवलेलं सगळं कळलं का? आज इंट्रोडक्शन झालं, फक्त इंट्रोडक्शन झालंय आज. आज आपण काय काय बघितलं? थर्मोडायनामिक्स म्हणजे काय बघितलं, हीट म्हणजे काय बघितलं, टेम्परेचर म्हणजे काय बघितलं, थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय बघितलं, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघितला, सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय हे पाहिलं, बाउंड्री म्हणजे काय पाहिलं, आणि टाइप्स ऑफ सिस्टीम पाहिलं. लक्षात आलं सगळ्यांच्या? नक्की? ओके. उद्या मला लगेच नोट्स पाठवायचे आहेत ग्रुपवर. हा, सर्वांनी पाठवायचे आहेत, जेवढे प्रेझेंट आहेत तेवढ्यांनी. युट्यूबला लेक्चर मी संध्याकाळी टाकेन, जे अबसेंट आहेत त्यांनी तिथं बघितलं तरी चालेल, पण ऍक्च्युली जास्त अबसेंट राहत आहेत आजकाल मुलं. तर आणि युट्यूबला पण एवढे व्ह्यूज नाही आहेत बाळांनो मुलांचे. हा, 0 व्ह्यू, 1 व्ह्यू, 2 व्ह्यू, मग ते उगीच विनाकाराचा डाटा घालवण्यात काय पॉईंट नाही. बघणार नाही तर मग मी सरळ जिओमीट वर लेक्चर चालू करणार, मग रेकॉर्डिंग नाही झालं तर मग युट्यूबला टाकता येणार नाही. मला थोडंसं सजेशन सांगा मुलांनी मुलींनी की युट्यूबला लेक्चर टाकायचे का नाही. मग आपण ठरवूया झूम वर घ्यायचे का ह्याच्यावर घ्यायचे, जिओमीट वर. झूम वर घेतले तर रेकॉर्ड करता येतात, जिओमीट वर रेकॉर्ड करता येत नाही, पण त्याला टाइम लिमिट नाहीये. म्हणजे सर जे दोनदा टाकतायत ना लिंक, ती एकदाच टाकावी लागणार. मला हे सगळं सांगायचंय, तुम्ही सजेस्ट करायचंय बरं का? ठीक आहे, चालेल, थँक्यू. नोट्स पाठवा लगेच. बाय.